आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी, फडणवीसांनी थेट अयोध्येमध्ये रामलल्लांचं दर्शन घेतलेलं आहे। प्रचारासाठी यूपी दौऱ्यावरती असताना श्रीरामाचं त्यांनी दर्शन घेतलं। प्रतिष्ठापना झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच राम मंदिरात गेलेले आहेत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सुशांत, खरं तर फडणवीस हे पहिल्यांदाच रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रतिष्ठापना झाल्यानंतरचं पहिल्यांदाच घेतलेलं हे दर्शन आहे। काय नेमकं त्या ठिकाणी आपण पाहताय? अगदी बरोबर आहे विशाल। आपण जर बघितलं असेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवस वाराणसी दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रचार आणि रॅली केली आणि आज ते रामलल्लाचं दर्शन खरं तर घेण्यासाठी राम मंदिर येथे गेलेले आहेत। आपण जर बघितलं असेल ज्यावेळी राम मंदिराची प्राण प्रतिष्ठापना झाली रामलल्लाची, त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातील सगळे नेते जे आहेत ते महाराष्ट्रात पूजा करताना आपल्याला पाहायला मिळाले होते। मात्र आता वाराणसीमध्ये प्रचारासाठी गेलेले देवेंद्र फडणवीस राम मंदिरात गेलेले आहेत आणि रामलल्लाचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आज फडणवीसांनी अयोध्येमध्ये रामलल्लांचं दर्शन घेतलेलं आहे। प्रचारासाठी यूपी दौऱ्यावरती असताना श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी ते दाखल झाले। खरं तर प्रतिष्ठापना झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच राम मंदिरात पाहायला मिळतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।